जय गणेश क्रिकेट क्लब घारुली विरुद्ध मोठा गाव यांच्यामध्ये सामना सुरू होतोय. ज्ञानेश्वर जोशी आणि त्याचा रवी रावत पंचांच्या भूमिकेत सामना सुरू करावा एक विनंती करत आहोत. थोडासा एक पॉईंट व्हॉल्यूम वाढवा आमचे ऑपरेटर. माईकचा एक थोडासा पॉईंट वाढवा प्लीज. आपण आघाडीचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला मयूर, नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश म्हात्रे. एक यशस्वी खेळाडू आणि तेवढाच यशस्वी एक उद्योजक हे मात्र एक पदवी लागली आहे निलेशला. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. ऑन द टोस्ट चेंडूला स्क्वेअर कट करायचं होतं. टायमिंग होत नाहीये. चेंडू खूपच वेगाने मात्र बॅटच्या वरून निघून जातोय. मी पिंटा पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शनिदास पाटील यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे व्यासपीठावर. शनिदास पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. बोलस बॅक ड्राईव्ह निलेशच्या बॅटमधून हा फटका. शनिदास पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर. पिंटा पाटील यांच्या शुभ हस्ते. धावसंख्या दाफलकावर 1. जबरदस्त फटका. स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये चौकार. 4 धावा. मुकेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते एक जबरदस्त अनुभवी खेळाडू आमच्या व्यासपीठावर विजय म्हात्रे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल विनंती करतो मी. यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण करायचा आहे व्यासपीठावर. मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत विजयदादा म्हात्रे. आमचे सकाळचे रेग्युलर एक्सरसाइजर प्लेयर आहेत. सकाळपाटाचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स आहेत. सकाळपाट संघाच्या माध्यमातून KDMC मैदानावर खूप चांगला सराव त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. खास करून जुने डोंबिवलीतना थेट KDMCच्या मैदानावर सराव करण्यासाठी येत असतात. हा चेंडू पाहत आहेत वाईटचा इशारा. त्यामुळे धावसंख्येत होते भर. धावसंख्या दाफरावर पाहायला मिळते एकूण 6 धावा. त्याचबरोबर व्यासपीठावर मंगेश भोईर साहेब उपस्थित आहेत. विनंती करतो मी पिंटा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते मंगेश भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. त्यांचा रेग्युलर स्टान्स ॲक्च्युली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं स्वतः मात्र बालसुब्रमण्य अय्यर सुद्धा मात्र कन्फ्यूज झाले होते की ज्याप्रमाणे फलंदाजी निलेश करत असतो त्याचा स्टान्स नेहमीचा लेफ्ट हँडेड स्टान्स असतो. डावखुरा स्टान्स असतो. 1 टू गो. आता मात्र उजवा स्टान्स घेतलाय. चेंज केलाय. ऑनसाईडला चेंडूला प्लेस केला. क्षेत्राच्या तिथे आहेत. इथे बघायचं मयूर मात्र धावचित होऊ शकले असते. इज अ लक फॅक्टर. बघा अर्ध्या क्रीजच्या सुद्धा पुढे निघून गेले होते. अशा मुवमेंटला मागे येणं थोडंसं मात्र कठीण होऊन बसतं. पण अशा मुवमेंटला तुम्ही मात्र खूप वेगाने मरेत असताना स्वतःची विकेट मात्र निश्चित शाबूत ठेवली. पण आपल्या सहकार्याची विकेट सुद्धा शाबूत ठेवत असताना निलेश या पहिल्या षटकात काही मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. पण निश्चित धावसंख्या वेगाने पुढे सरकवण्याचा प्रयत्न फक्त 6 धावा अंकित झाल्यात. एक मात्र चौकार आपण पाहिला आतापर्यंत निलेशच्या बॅटमनना आणि धावसंख्येला थोडाफार अंकुश लावलेला आहे. एक चौकार येऊन सुद्धा धावसंख्या दाफलकावर 6. षटक दुसरं तर मात्र मार्गस्थ होईल. तर प्रेषित ठाकूर यांचं आगमन होतं. विनंती करतो प्रेषित आपण यायचं व्यासपीठावर. नेटची व्यवस्था आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून केली. त्यांच्या माध्यमातून विनंती करतो त्यांना आपण यायचं व्यासपीठावर. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेषित ठाकूर पुरस्कृत केले आज आम्हाला या स्पर्धेमध्ये. त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट नेटची सर्व्हिस. द विकेट. अप्रतिम चेंडूची फेक. वेगवान चेंडू. खूपच वेगाने चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय. धावसंख्या दाफलकावर 6. हरेश पाटील मात्र गोलंदाजीला आलेत दुसरं षटक घेऊन. खूप वेगवान
वारा तुम्हाला पाहायला मिळतोय. बघायचा आहे वाऱ्याचा फायदा कोण उचलतोय, गोलंदाज की फलंदाज. हरेश हो ऑन द टो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. इट इज वाईड. ऑफ स्टंपचा चेंडू बराच बाहेर निघून जातोय. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते आणि एका धाव धावसंख्या सरकते पुढे. धाव फलक 7 या धावसंख्येवर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ असताना हो द विकेट. हरेश ऑन साईडला पुल केल्या. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. बरोबर तिथे मात्र क्षेत्ररक्षक झेल स्वीकारत असताना प्रसाद कुठली चूक करत नाही आणि पहिलाच धक्का दिलाय हरेशने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मोठा गाव संघाला पहिलाच फलंदाज बाद. पहिलाच धक्का तुम्हाला पाहायला मिळतो लागतोय मैदानावर. मयूर तंबूत परत आहेत आणि त्याची जागा त्याच्या आतमध्ये येतो फलंदाजीला तो जल्पेश भोईर. स्ट्रायकिंग एंडला निलेश म्हात्रे. गेल्या काही डिकेडमध्ये जर आपण विचार केला, सीझनमध्ये जर विचार केला तर खूप चांगला परफॉर्मन्स ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून दाखवला निलेश म्हात्रेने. याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. हा चेंडू ऑन साइडला ट्रेडमार्क शॉट फ्रॉम निलेश म्हात्रे. टिपिकल निलेश म्हात्रे शॉट. षटकार. थँक्यू. शॉर्ट पिच चेंडूला अजिबात दयामाया न दाखवता मात्र चेंडूला भिरकावून दिलं सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं, स्क्वेअरलाच्या डोक्यावरनं. इट इज हँडसम 6 फ्रॉम निलेश म्हात्रे. राऊंड विकेट निलेशसाठी. फुल टॉस होता चेंडू, थोडासा फसवा चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट झाले. अपेक्षा होती तशीचा चेंडू बॅट राहील पण थोडीशी पोझिशन चुकते, अंदाज चुकतोय. मात्र चेंडू बॅटच्यावरून खूपच वेगाने निघून जातोय. डॉट बॉल. धावसंख्या काय धाव फलक मला सांगतात विशाल. एकूण झाली ती 13. धावांची गरज आहे मोठा गाव संघाला. या अगोदर मी पाहिला खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला मोठा गाव संघाने सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये. आयरे संघाला पराभूत केलं पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यामध्ये फाईट करतायत ती घारवली संघाच्या विरुद्ध. राऊंड विकेट. हरेश चेंडू हवेमध्ये आहे. बघायचं क्षेत्ररक्षक दूरवरनं झेल होणार का तिथे. ओ गुड कॅच, गुड कॅच. खूप चांगला प्रयत्न. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू थोडासा हाताचा स्किड झाला होता पण सेकंड अटेम्प्टमध्ये दिस इज अ बिग विकेट फॉर घारिवली आणि इथे मात्र मोठा गाव संघाचा अजून एक धक्का लागतोय. निलेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. तर किरण येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्वतः संघनायक येतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. ॲट नंबर 4 जल्पेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. हरेशला मिळते ती सफलता. उजव्या हाताने ओव्हर द विकेट किरणसाठी. हा चेंडू भरपूर उंच, लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वाट बघतोय पण त्याला फ्लाय होते डोक्यानं चेंडू सीमारेषे बाहेर आणि हा षटकार.
तर आमचे सगळ्यात जुने मित्र मैदानाच्या आतमध्ये व्यासपीठावर येत असताना मला आठवतं की सीफी ब्रॉडबँड हे सर्व जेव्हा नेट डोंबिवलीमध्ये चालू झालं, आय एम टॉकिंग अबाउट बिफोर 10 इयर्स ॲगो. सचिन असो, प्रवीण असो आणि नंतर प्रेषित, खूप चांगलं कॉर्डिनेशन डोंबिवलीच्या माध्यमातून त्यांनी मात्र केलं होतं. आणि तेच प्रेषित ज्यांच्या माध्यमात स्पर्धेमध्ये आम्हाला मोफत म्हणजेच आम्हाला पुरस्कृत केलं गेलं आहे नेट या स्पर्धेमध्ये, ते प्रेषित ठाकूर यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर. विनंती करतो मी पिंट्या पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या प्रेषित ठाकूरचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. प्रेषित, सचिन, त्यानंतर प्रवीण, कोण विसरेल या सर्व आमच्या ऑफिशियल्सना. त्याचबरोबर संदेश पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. तर व्यासपीठावर मी पाहतो तर प्रेषित ठाकूरचा सन्मान केला जातो आहे. संदेश पाटील यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा याचं व्यासपीठावर आपला सुद्धा शुभ सन्मान पिंट्या पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय तो जल्पेश भोईर. या स्पर्धेसाठी आमचे आधारस्तंभ आहेत ते संदेश पाटील यांचा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावर. पिंट्या पाटील यांच्या शुभ हस्ते. ओ द विकेट, समोर खेळतात, हवेच्या विरुद्ध फटका दाखवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गिरीश. दिस इज द मिस्टेक्स, चुका होत आहेत. एक सहज सोपा झेल होता, एक लॉलीपॉप कॅच होता, चेंडूला फक्त ग्रीप करायचं होतं. दिस इज अ मिस्टेक फ्रॉम गिरीश. आणि बघायचं हे जीवदान जल्पेशला मात्र जीवदान दिलंय आणि त्या जीवदानाचा फायदा जल्पेश कशा प्रकारे उचलणार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये झाली ती 21. हवेच्या विरुद्ध थोडंसं मात्र ॲडव्हान्टेज असतं गोलंदाजाला. हवेच्या विरुद्ध फलंदाजी करणं थोडंसं धाडस असतं फलंदाजाकडे आणि बघायचं धाडस दाखवतोय का जल्पेश. हा फक्त चेंडू लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता, चेंडू लेग स्टिकवर होता. स्टील प्रेषित कॉलिंग मी सर, कारण एक वेळ होता म्हणजे आम्ही कॉर्डिनेशन करायचो सीफी ब्रॉडबँडमधून एरोलीवरून. ओ द विकेट. हो, चेंडू स्कूप करायचा प्रयत्न होता, दिस टाइम चेंडू यशच्या वरून निघून जातोय. गुड बॉलिंग, गुड कमबॅक या षटकात. गोलंदाज तुम्ही पाहतात ते हितेश, चांगला षटक हाताळत असताना आपल्या संघासाठी 3 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. झेल सुटलाय, एक जीवदान मिळालंय पण जल्पेशला. बघायचं चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. गिरीश मात्र प्रयत्न करणार नाही कारण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे चेंडू. तोपर्यंत 2 धावेचा अवधी. हवेच्या विरुद्ध फलंदाजी करणं तसं ॲडव्हान्टेज असतं. ते धाडस स्वीकारण्याचा प्रयत्न करतायत पण यशस्वी होत नाहीयेत कारण हवा तशी त्यांना साथ देत नाहीये. 2 फटके अशा आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्याचे फटका तुम्ही पाहतात बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू निघून गेला होता, चेल सुटला तिथे. ओ द विकेट. ऑन साईडला थोडंसं जमिनीला चेंडूला एक्झिक्यूट केलं, क्षेत्ररक्षक दूरवर नाही तर वाढीस लॉंगला चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा कंप्लीट होणार का बघायचं. गुड रनिंग किरण पाटील आणि जल्पेश भोईर. धावसंख्या हळूहळू काही ना पुढे सरकते. धावफलका 25. थँक्यू विशाल. 25 धावफलकावर अंकित होत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. बघायचंय शेवटच्या षटकात किती धावा येतील कारण शेवटचं षटक अजूनही मतलब बाकी आहे. या षटकानंतर फुल टॉस आहे. आता मात्र संधी अजून एक साधून आली आहे. बघायचं प्रसाद चेंडूच्या खाली. ओ गुड कॅच, अप्रतिम झेल. पूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं फिल्डिंग दाखवली आतापर्यंत इथे प्रसादने आणि सगळे चांगले झेल टिपलेत आपल्या संघासाठी. गुड कॅच. तर बघायचंय षटक पूर्ण होते तिसरं. मी विनंती करतो रघुनाथ ठाकूर साहेबांना की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. रघुनाथ ठाकूर साहेब आणि श्रीकांत ठाकूर यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं व्यासपीठावर. श्रीकांत ठाकूर उर्फ काका.
3 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 25 धावा. 8.33च्या सरासरीने 25 धावा अंकित झाले धावफलकावर. आणि बघायचं अजून 6 षटकांचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूत मात्र मोठा गाव संघ अजून किती धावसंख्येचा डोंगर रचतोय तो घारोली संघाच्या विरुद्ध. निर्णय षटक सोपवलंय. गोलंदाज सज्ज होतात निर्णय षटक घेऊन. जयेश आणि फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला येतो तो हेमंत. नॉन स्ट्रायक एंडला किरण. हे 6 चेंडू खूप महत्त्वाचे दोन्ही संघांसाठी, कारण या 6 चेंडू जर जास्तीत जास्त धावा आल्या तर समोरच्या संघावर ते दडपण आणू शकतात, दबाव आणू शकतात. पण बघायचं जो दबाव मागच्या षटकामध्ये आपण पाहिला जल्पेशच्या फलंदाजीसमोर जेव्हा गोलंदाजी केली हितेशने चांगलं षटक हाताळलं, फक्त 6 धावा खर्च केल्या. तो दबाव आता मात्र कायम ठेवणार का घारोली संघ मोठा गाव संघाच्या फलंदाजांवर. जयेश पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र आतमध्ये आला चेंडू आणि यष्ठा उद्ध्वस्त करून गेला हेमंतच्या. फलंदाज बाद. कुणाल सज्ज होतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना. फलंदाजीला ॲट नंबर 6 मयूर, निलेश, जल्पेश भोईर, हेमंत बॅक टू द पवेलियन. टोटल 4 विकेट लॉस. हवेचा फायदा घेण्याची मात्र अजिबात संधी देत नाहीये फलंदाजांना. आणि या चेंडूत आता मात्र क्लीन बोल्ड केलं. इनसाइड एज होता. यश मिळते गोलंदाज जयेशला. पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद करतोय क्लीन बोल्ड. स्ट्रायकिंग एंडला इथे तो कुणाल. पुढील चेंडू कुणालसाठी. पुल करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू होता. संधी आहे धावचीची. फलंदाज बाद होणार. 1 मोर विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागतोय तो मोठा गाव. सन्माननीय श्रीकांत ठाकूर तुम्ही आता व्यासपीठावर त्यांचं आगमन होत आहे. आपल्या डोंबिवली विभागातले पंचक्रोशीतले सगळ्यात ताकदवान खेळाडू होते, अशी सुद्धा ख्याती आहे व्यक्तिमत्वाची या खेळाडूची. त्यांचं आगमन होतं आहे. वरिष्ठ खेळाडू, सिनियर खेळाडू, जुने जाणते खेळाडू श्रीकांत ठाकूर साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू हवेमध्ये. किरणच्या बॅटमनना अत्यंत दमदार फटका. सीमारेषे बाहेर मिड विकेट झोन मधना षटकार. षटकार आणि धावसंख्या खूपच उंच उडी घेते. फ्लाय होते धावफलकावर. पुढे विकेट. ऑन साइड अजून एक फटका. लाजवाब बॅटिंग फ्रॉम किरण पाटील. सीमारेषे बाहेर अत्यंत दर्शनीय दैदिप्यमान असा फटका. षटकार. नक्कीच किरण अप्रतिम फलंदाजी करतो. प्रसाद याच वर्षी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावरती आहे. या सीझन मध्ये 2017 एडुडनेच्या मैदानात. क्या बात आहे. हवेचा खूप चांगला फायदा उचलतोय किरण मैदानावर. आणि स्ट्राईक स्वतःकडे त्याने कार रोटेट करायचं दाखवत असणार. उत्तर अप्रतिम फलंदाजी. ओ चेंडू लिडिंग एज आहे. हुक केलाय चेंडूला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मधना. ओ सीमारेषच्या बाहेर.
इट इज 4, 4 धावा. चौकारांनी धावसंख्या खूपच वेगाने सरकते पुढे. यशच्या उद्ध्वस्त, अंदाज पूर्णपणे चुकला. आपण शफल झालोय मात्र अंदाज घेऊ शकले नाही आणि मात्र चेंडूला सोडून दिलं, लेफ्ट केलं चेंडूला, पण चेंडू मात्र सरळ वेध घेतला यशचा आणि फलंदाज बाद. धावसंख्या झाली धावफलकाची 41, 41 धावा धावफलकावर आणि 42 धावसंख्येचं लक्ष ठेवले घारोली संघासमोर मोठा गाव संघाने. लक्षात घ्या, या अगोदर 2 सामन्यात तुम्ही पाहिलं की जुळून डोंबिवली संघ मात्र सामन्यात जिंकलेला आहे. बघायचं या सामन्यात जो संघ जिंकेल तो फाईट करेल जुळून डोंबिवली संघाबरोबर उपांत्य फेरीमध्ये आणि त्यानंतर अंतिम फेरी सुद्धा बाकी याची नोंद घ्यायची आहे. बेचाळीस धावांचं टार्गेट आहे जय गणेश घारोली संघासमोर. सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावताना ऐकूया आमचे सहकारी समालोचक बाळू पाटील यांना. ठीक आहे नितीन, 42 धावांचं लक्ष्य म्हणजे 10.50च्या सरासरी इथं मात्र धावा कुटाव्या लागणार आहेत. सलामीची जोडी सुजित पाटील आणि गिरीश पाटील या 2 फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली होती. आपण बघता आमदार चषकमध्ये ते 2 फलंदाज आता मात्र इथं फलंदाजी येत आहेत. कारण का शेवट षटकामध्ये धावा आल्या तब्बल आपण जर विचार केला तर जितेशच्या आपण पाहूया 16 धावा आल्या, त्यामुळे 41 धावा झाल्या. पैसा आता 42 धावांचं लक्ष घेऊन कशा प्रकारे ही फलंदाजी करतात म्हणजे जय गणेश क्रिकेट संघ घारोली संघ. कारण जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. जुनी डोंबिवलीबरोबर सामना खेळणार आहे सेमीफायनल आणि त्यातून जो जिंकल संघ तो मात्र आजच्या दिवसात मेगा फायनलमध्ये आपण होतो प्रवेश करणार. आणि कालच्या दिवसात जो संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला आहे श्री जय गणेश क्रिकेट संघ नवापाडाबरोबर फाईट बॅक करणार आहे. तर सलामीची जोडी आपण पाहूया सुजित पाटील पंचांकडून गाड घेतो 9 सायकला. यावर्षी खूप चांगल्या फॉर्मात असणारा फलंदाज गिरीश पाटील संघनायक आपण पाहू शकता यावेळेला 9 सायकला. तर गोलंदाजी मार्कवर एक अतिशय चांगला गोलंदाज आपण बघतो निलेश म्हात्रे. 2 अष्टपैलू आपण बघतो दिग्गज फलंदाजामध्ये आपण बघले तर झुंजाचा निर्माण इथं मात्र झुंज चुरस होताना दिसते. निलेश पहिला चेंडू सुरेख फटका या लॉफ करतो चेंडूला, चेंडू जातो यावेळेला मध्ये जोपर्यंत चेंडू फिडून 1 धाव इथं मात्र मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते मोठा गाव संघाकडून. एक खातं उघडलं इथं मात्र आपण बघितलं तर सुजितने. तर सायकल फलंदाज आपण बघतो यावेळेला संघनायक गिरीश पाटील. आपण ही स्पर्धा पाहता गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित जुनी डोंबिवली चषक 2018 आपण पाहतोय. स्पर्धेचा शेवटचा दिवस प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, उत्कृष्ट गोलंदाज चषक, उत्कृष्ट फलंदाज चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक आणि मालिका वीरसाठी आपण बघतो सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. निलेश गोलंदाज मारले लेफ्टर उर्दीकडे सुरेख फटका यावेळेला कॉटन बॉलचा चान्स होता पण खूप वेगवान फटका होता यावेळेला. जोपर्यंत चेंडू मिडाऊनचा क्षेत्ररक्षण येऊन चेंडूला फीड करतो इथं मात्र 1 धाव मिळते. जीवदार मिळतो आपण गिरीशला धावसंख्या दाखल करते आपण 2 धावा पाहू शकता. इस दरम्यान
नारायण पाटील यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. त्यांचं देखील मंचावर आगमन झाले. पुढे निलेश गोंदजी मार्कॉस टॅकला सुजित हा चेंडू शॉट पे चेंडू हुक करतो चेंडूला प्रॉपर टायमिंग चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन विसरतोय. सुजितच्या बॅटमधून आपण बघतोय पहिला षटकार. मास्टर पुणे द निलेश गोंदजी मार्कवर सायकल पर्यंत सुजित चेंडू यावेळेला सोडून देतोय. आपण म्हणजे तर पंच वाईटची खूण करतायत कारण नो स्ट्राईकचा फलंदाज आपण इथं कॉल देतोय सुजितला आणि सुजित मात्र चेंडू सोडून देतो. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 9 धावा बिनबाद कारण का 42 धावांचं लक्ष आहे. लेफ्ट हँड ओर देखील मारा करतोय निलेश. हा चेंडू यावेळेला ड्राईव्ह केला हवे ते चेंडू 2-2 क्षेत्रक्षामध्ये चेंडू पडतो मिस स्पीड होते. एक धाव पूर्ण केले पाहिजे दुसरी धाव पूर्ण होते का किरण जो पण चेंडूला फीड करते तिसरी धाव पूर्ण होते का पाहिजे आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहे. थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळतंय मोठागाव संघाकडून आणि त्याचा फायदा पुरेपूर घेतोय आपण बोलले तर घारेली संघाचे 2 फलंदाज सुजित पाटील आणि गिरीश पाटील. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 12 धावा बिनबाद 12 कारण का 10च्या सरसाने धावा कुठाच्या आणि पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावाले धावफल करते आपण फक्त बिनबाद 12. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. निलेश गोलंदाजी मार्कॉस टॅकला गिरीश हा चेंडू पुढे सजाप्रमाणे ड्राईव्ह करतो चेंडूला जोपर्यंत चेंडू कव्हर सेरीजमध्ये फीड होईल तर मात्र 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते दर्शक धावफल करते आपण 13 पाहू शकता. यावेळेला पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं आणि चांगली सुरुवात केली आपण बघतो या 2 फलंदाजांनी कारण का 2 अनुभवी फलंदाज आहेत आपण तो गिरीश सुजित हरेश. चेंडू आपण बघतो सोडून देतो पंच वाईटची खूण करतायत. खूप चांगली आपण बघतो भूमिका बजावतो इथं मात्र गिरीश. धावसंख्या 1ने वाढते धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा आपण पाहू शकता. हा चेंडू सुरेख फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो या लॉंगन त्याच्यामध्ये थोडं लॉंगनचा खेळाडू येतोय चेंडूला फीड करतोय मिस स्पीड होते इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. जोपर्यंत तेजस चेंडूला फीड करतोय. संख्या फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा आपण बघतोय. नितीन पहिल्या षटकामध्ये आपण इथं 16 धावा आल्या एक फ्लाईंग स्टार्ट दिला इथं मात्र कारण का 41 धावांची गरज असताना आपण बघतो 42 धावांची गरज असताना धावफल करते धावा आल्या तब्बल 16 धावा आल्या. आता मात्र समीकरण असणार 18 चेंडू 26 धावांची गरज असणार आहे. पाहिजे आता दुसरं षटक कोण घेऊन येतोय कारण एक षटक निलेशने टाकलं तर पाहिजे जलपेश येतोय का कारण जलपेश एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. आजच्या दिवसात आपण बोलले तर जलपेशने देखील पहिल्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली होती. याच दरम्यान ज्यांनी आम्हाला खेळपट्टी बनवून दिली म्हणजे मनोज पाटील जुर्नोबोली यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून येणारे आपण बघतो 18 चेंडू 26 धावांची गरज असणारे गोलंदाजी मार्कवर येतो जलपेश. जुर्नोबोली यांकडून स्ट्रायकेला फलंदाज उंच पुरा फलंदाज आपण बघतो. यावेळेला गिरीशला आपण पाहू शकता. जलपेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर देखील मार्क होतो स्ट्राईकला गिरीश. हा चेंडू यावेळेला हवे ते पायचा आहे म्हणजे आपला क्षेत्रक्षण नाहीये कव्हरचा क्षेत्रक्षण येतोय झेल घेतोय इथं मात्र दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपण तेजस झेल घेतोय आणि जलपेशला मिळणारी पहिली सफलता. गिरीश बॅक पवेलियन पहिला गडी बाद होतोय 16 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण बघतोय हर्षल येतोय. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती पाहायचं एक नवोदित फलंदाजाला मात्र संधी दिली. आता मात्र आपण बघतो गिरीश पाटीलने आपण बघतो मोठा गावचे एक दानशीर व्यक्तिमत्व राजू शेट भोईर यांचं देखील इथं आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. काही ज्यांना ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वात मोठा ATM मानला जातो गोल्डन मॅन सुद्धा आहेत ते नितीन काळ.
जलपेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दीकडे मार्क होतो. स्ट्राईकला फलंदाज सुजित पाटील. हा चेंडू या बेला येते पायचं अपील होतं इथं मात्र. बघा पंच दोघ जण बातचीत करतात यावेळेला, कारण अपील झालं इथं मात्र, पण पंच देखील बातचीत करतात. रवी रावत आणि आपण ज्ञानेश्वर यावेळेला. पंचांचा डिसिजन काय येतोय नितीन यावेळेला पाहायचंय, कारण नितीन नामी संधी देखील होती रनआउटची. आउट डिसिजन कारण का अपील जोरदार झालं होतं. थोडंसं पंचांवर देखील दबाव होता नितीन यावेळेला, आणि एकने धावसंख्या भारतीय धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा. आता स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता, नवोदित फलंदाज हर्षलला आपण पाहू शकता. पाहिजे हर्षल कशा प्रकारे फलंदाजी करतोय, हर्षलला आपण पाहू शकता यावेळेला. जलपेश गोलंदाजी मार्कवर खूप चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, एक गडी सुद्धा बाद केला, 1 धाव सुद्धा दिली. हा चेंडू अव्यते यावेळेला मिस टाइम शॉट होता. पाहिजे कॉटन बोल्ड घेतो काय, ते मात्र जलपेश चूक होणार नाही जलपेश कडून, आणि इथं मात्र अजून एक सफलता प्राप्त करतोय हर्षल. बॅक टू पवेलियन. यावेळी दुसरा गडी बाद होतोय. आपण बघतोय घारिवली संघाचा 17 धावसंख्येवरती. जलपेशने या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, 2 फलंदाजांना बाद केलेत आपण बघितले तर. यावेळेला नवीन फलंदाज प्रसाद येतोय, कारण पहिल्या षटकात 16 धावा आले, पण जलपेशने मात्र कमबॅक करून दिलंय. पण सायकल फलंदाज सुजित पाटील पाहिजे कशावर फलंदाजी करतो. ऑनसाईडला क्षेत्ररक्षण, फाईन लेगला आपण यावेळेला क्षेत्ररक्षण पाहू शकता. यावेळेला बॅकवर्ड स्कोर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षण, मिडविकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. चेंडू लॉफ करलाय, चेंडू हवे त्यावेळेला किरण पाटील प्रयत्न करतोय, पण चेंडू या वेळेला सीमारेषा बाहेर जाऊन उचलतोय. षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 23 धावा. जलपेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज सुजित पाटील. चेंडू सुरेख चेंडू, वेगवान चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा आपण बघितलं तर साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क, सुरेख गोलंदाजी बघायला मिळते इथं मात्र. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 23 धावा, कारण 42 धावांची गरज यावेळेला आपण बघतोय. 41 धावा केल्यात प्रथम फलंदाजी करताना. जलपेश राईट आर्म उर्दीकडे मार्क होतो. स्ट्राईकला फलंदाज सुजित पाटील. चेंडू लॉफ केलाय, चेंडू हवेत होता, प्रयत्न केले होते, खूप प्रयत्न केले होते, पण चेंडू यावेळेला पंचांचा इशारा येतोय, सीमारेषेबाहेर जाऊन विसावतोय. आणखीन एक षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 29 धावा. थँक्यू डीजे मास्टर. बघा नारायण पाटील आणि अजून कोण, नारायण पाटील 90 आणि 80 दशकातले एक अष्टपैलू खेळाडू झुंडू मुलींचे, त्यांचा देखील इथं सत्कार केला जाणार आहे. पिंटू पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभासनाचा सत्कार करायचा आहे. बघा 90 आणि 80 आणि 90च्या दशकातले एक अष्टपैलू खेळाडू नारायण पाटील यांचा देखील इथं सत्कार केला जाणार आहे. शनिदास पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभासनाचा सत्कार करायचा आहे. संख्या धावफल करते आपण पाहतो 29 धावा. 42 धावांची गरज असताना धावफल करते धावा येत आहेत 29. अजूनही 13 धावांची गरज आहे. मात्र सुजित पाटीलने सामना खुला केला इथं मात्र, कारण का 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण बघतो मयूर, ज्याने पहिल्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली होती, वेगवान गोलंदाजी आपण बघतो इथं मान्यवरांचा सत्कार केला जातो. जे अष्टपैलू खेळाडू आहेत
80 आणि 90च्या दशकातले आणि त्यांचा देखील इथं सत्कार केला जातोय. मयूर गोलंदाजी मार्कवर सायकल फलंदाज प्रसाद. हा चेंडू ड्राईव्ह करतो, चेंडू हवेत यावेळेला चेंडू डीप कव्हरेजमध्ये जातो, जोपर्यंत चेंडू फीड होईल विरनात येतो, चेंडूला फीड करतो, पण इथं मात्र 2 धावा घेण्याचा संधी. तिसरी धाव देखील इथं पूर्ण केली जाते. थोडीशी आपण इथं मात्र चुकी दाखवतो आपण, तर आपण नेहमी म्हणतो प्रशासन चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. इथं मात्र 3 धावा मिळत आहेत, 3 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. आता मात्र समीकरण बदलतं. येणारे 11 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकेला फलंदाज सुजित पाटील खूप चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत 2 षटकार दाखवलेत सुजित पाटीलने. मयूर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू वेगवान चेंडू फेकला होता, इथं मात्र अपील होतं, फलंदाज बाद होतं, कारण बॅटची कड घेऊन गेलो होता, खूप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मयूरला मिळणारी पहिली सफलता. सुजित बॅक टू पवेलियन. आता मात्र समीकरण बदलतं. येणारे 10 चेंडू आणि आपण बघतो 10 धावांची गरज आहे. डीजे 7 चेंडू 19 धावा. सुजित सध्या टाळ्या होऊन जाते. जबरदस्त फलंदाजी केली नितीन. सामना आपल्या बाजूने पूर्णपणे झुकवला. आता मात्र 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आता मात्र हरीश पाटील आणि प्रसादी जोडी इथं मात्र सामना जिंकून देते का पाहिजे की आपण बघतोय. पुन्हा एकदा अजून एक गडी बाद करतो या षटकामध्ये मयूर राईट आर्म ओर तिकडनं मारा करतो. सायकल फलंदाज हरीशला आपण पाहू शकता. हा चेंडू मनकडे सायने वळवतो, चेंडूला कार्पेटच्या चेंडू जातो, मिड विकेटला एकदा पूर्ण करतोय. निलेश येतो, चेंडूला उचलतो, फेकी करतोय, परंतु फेकी व्यवस्थित येत नाहीये. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खरंच हरेशला माहिती आहे सिंगल डबलने सुद्धा आपण सामना जिंकू शकतोय, त्यामुळे मोठे फटके मारत नाही. सन्मान देतो चेंडूला, मनगटाच्या साह्याने चेंडूला वळवतोय आपण. तर यावेळेला मिड विकेट मध्ये आणि 2 धावा पूर्ण करतोय. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 34 धावा. पुन्हा मयूर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचा 30 षटक घेऊन येतोय दर्या एनकडून. हा चेंडू हवेत होता, यावेळेला प्रथम मी स्पीड, इथं मात्र चेंडू सीमापार जातो का पाहिजे, गती कमी झाली यावेळेला प्रसाद आपण बघितलं, पण 2 धावा इथं मात्र मिळत आहेत. आपण बघितलं तर घरेली संघाला धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा. अजूनही 6 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे झुकलाय आपण बघतो घरेली संघाच्या बाजूने. कारण जी फलंदाजी सुजित पाटीलने केली ती फलंदाजी खूप चांगली फलंदाजी केली आणि एक मजबूत स्थितीत आणून ठेवलं संघाला. आता मात्र हरेश पाटील खूप चांगली कामगिरी करतोय, कारण 3 सिनियर खेळाडू आहेत आता मात्र या संघात. हा चेंडू फ्रंट सुरेख फटका बघायला मिड ऑफ ड्रायव्हर. चेंडू जोपर्यंत चेंडू फीड होईल आपण बघतो यावेळेला मिड ऑफ क्षेत्रक्षण येऊन तोपर्यंत इथं 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा आपण पाहू शकता. सातत्याने आम्ही प्रसाद सरांना गुणलेखकाच्या भूमिकेत पाहतो, समालोचकांच्या भूमिकेत पाहतोय, दुहेरी भूमिकेत आम्ही त्यांना पाहतोय आणि एक पंच सुद्धा खूप चांगले, तेवढे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत ते. चेंडू रिवाचा वापर, चेंडू 2 क्षेत्राच्या मधनं जातोय, चेंडू सीमा पार जातोय आणि इथं मात्र सामना संपतोय, विजय संपादन करतोय तो म्हणजे आपण येतोय जय गणेश क्रिकेट संघ घारिवली संघ आणि पुढच्या फेरीत दाखल होतोय. त्यांचा आपण बघतो सामना असणारे फाईट बॅक असणारे त्यांची आता मात्र आपण पहिले तर जुनं डोंबोली संघाविरुद्ध.